जमलेलं नाही। दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणविषयी कठोर भूमिका घेत मोठी घोषणा केली आहे। ट्रूथ सोशलवर पोस्ट करत त्यांनी इशारा दिलाय, इराणला लष्करी शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणाऱ्या देशांवर अमेरिका कठोर आर्थिक निर्बंध लावणार आहे। अशा देशांकडून अमेरिकेला निर्यात होणाऱ्या कोणत्याही वस्तूंवर तात्काळ 50% टॅरिफ लागू होईल। विशेष म्हणजे हा निर्णय लगेच लागू होणार असून ज्यामध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं। या घोषणेमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात तणाव वाढण्याची शक्यता आहे। इराणशी संरक्षण क्षेत्रामध्ये व्यवहार करणाऱ्या देशांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो। दरम्यान गेल्या 40 दिवसांपासून आखातातल्या देशामधलं युद्ध अखेर काही दिवसांसाठी शांत झालंय। जवळपास 20 दिवस अमेरिकेकडनं युद्धविरामाचा निर्णय घेण्यात आलाय। युद्धविराम होताच त्याचे परिणाम भारतात दिसून आले। युद्धविराम होताच गगनाला भिडलेल्या सोन्या चांदीचे दर आणखी वधारले आहेत। जीएसटी शिवाय सोन्याचे दर 1,52,000वर पोहोचले। चांदीच्या दरातही 10,000 रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे ऐन लग्नसराईच्या काळात सोन्या चांदीचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे। मात्र युद्ध पूर्णपणे थांबवल्यास सोन्या चांदीचे दर कमी होण्याची शक्यता सराफा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। दुसरीकडे अनेक दिवसांपासून पडझड सुरू असलेल्या शेअर बाजारात मोठी उसळी आज पाहायला मिळाली। या व्यतिरिक्त कच्च्या तेलाच्या किमतीतही 20% घसरण झाली आहे। युद्धविरामामुळे आता कच्चं तेल $96 प्रति बॅरल इतकं पाहायला मिळत आहे। तर इराणमधलं युद्ध थांबलेलं असलं तरी देशातील गॅसचा तुटवडा काही संपलेला दिसत नाहीये। चंद्रपूरमध्ये नागरिकांनी घरगुती सिलेंडरसाठी मोठी रांग लावल्याचं पाहायला मिळतंय। सिलेंडरसाठी झालेली गर्दी नियंत्रित करण्यासाठी गॅस एजन्सी चालकाने चक्क खासगी सुरक्षा रक्षक लावलेले। जिल्हा प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येते की गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये। मात्र तरीही परिस्थिती अद्याप जैसे थे असल्याचं चंद्रपूरमध्ये पाहायला मिळालं। तिकडे नागपूरच्या जरीपटका भागामध्ये एका गॅस एजन्सी बाहेर सिलेंडर घेण्याकरता रांगा लागल्या होत्या। खूप वेळापासून रांगेत उभं असूनही सिलेंडरचं वितरण केलं जात नव्हतं, म्हणून संतापलेल्या नागरिकांनी गॅस सिलेंडर घेऊन पळ काढला। मात्र थोड्याच वेळात पोलीस आले आणि संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली। त्यानंतर नागरिकांनीही सिलेंडर परत आणून दिले आहेत। दरम्यान युद्धाची धग शांत होते न होते तोच उत्तर कोरियाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे। अमेरिका इराण युद्धविरामाची घोषणा होताच तिकडे किम जोंग उन यांनी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली आहेत, ज्यामुळे जपान आणि दक्षिण कोरियाचं टेन्शन वाढलंय। याबाबत जपानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून अलर्ट जारी झालाय। जपान सरकारने सांगितले की क्षेपणास्त्राची दिशा, उंची आणि अंतर याबद्दलची माहिती गोळा केली जाते। आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु जनतेला सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आलाय। उत्तर कोरिया गेल्या काही महिन्यांपासून वारंवार क्षेपणास्त्र चाचण्या करत आहे। आता अन्य घडामोडी बातमी येते बारामतीमधून। बारामतीच्या राजकारणात पुन्हा एकदा रंगत वाढली आहे। यावेळी केंद्रस्थानी आहेत सुनेत्रा पवार। मुख्यमंत्र्यांनी भाजप मोठा भाऊ म्हणून पाठीशी खंबीरपणे उभं राहील असं आश्वासन दिलंय। सुनेत्रा आणि पार्थ पवारांच्या भेटीत हा शब्द देण्यात आल्यानं निवडणुकीला अधिकच राजकीय वजन मिळालंय। तर काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यानं बारामतीतलं राजकीय वातावरण अधिकच तापलंय। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात आणि निवडणूक केवळ स्थानिक न राहता राज्याच्या राजकारणात महत्त्वाची ठरणार हे नक्की। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर बारामतीमध्ये पोटनिवडणूक होतीये। काय खरं म्हणजे त्यांनी बिनविरोध करायला पाहिजे। ज्या परिस्थितीतून ती आता निवडणूक होते त्याचा विचार करता काँग्रेस पक्षाने या संदर्भात भूमिका घ्यायला पाहिजे होती। अजितदादांच्या निधनानंतर ही निवडणूक होते आणि ती सुद्धा एक दुर्दैवी परिस्थितीतून तो झालेला अपघात होता, त्यातून हे पोटनिवडणूक होते। निश्चितपणे मला अजूनही खात्री आहे की आता उद्या शेवटचा दिवस आहे, काँग्रेस पक्ष निश्चितपणे मागे घेईल अशी मला खात्री आहे। निकोप आणि पारदर्शक पद्धतीने आणि एका हेल्दी वातावरणात निवडणुका झाल्या पाहिजे, ही जी भूमिका होती ती भूमिका आता बदलून वेगळ्या दिशेने चर्चा नेण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही। अजितदादा पवारांचा मृत्यू हा दुर्दैवी आहे, त्यांच्याबद्दल काँग्रेसला देखील सहानुभूती आहे। मात्र भारतीय जनता पक्ष हा अजितदादांच्या घातपाताच्या अनुषंगानं कुठेही गंभीर नाही, गुन्हा अद्यापर्यंत नोंदवला गेला नाही आणि अशा एकंदरीत परिस्थितीच्या सोबतच मित्रपक्षांना देखील कॉर्नर करण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष करतोय। तर बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने दिलेली उमेदवारी निंदनीय आहे अशी टीका भाजपचे मंत्री नितेश राणेंनी केली आहे। तर दादांच्या अपघातासंदर्भात एफआयआर दाखल केला तर उमेदवारी मागे घेऊ असं काँग्रेस उमेदवार आकाश मोरे म्हणतात। निश्चितपणे